बलिहारी है गुरुदेव, आपने बार बार मुझे, तुम्ही मला नेहमी नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला की तो भगवंत आहे, पण मी ओळखू शकलो नाही। माणसापासून गुरुदेव, जे गुरु आहेत ना आपले, ते माणसापासून आपल्याला देव बनवतात, पण आपण किती लोक गुरु करतो, आपण किती असे कमी लोक आहोत, कमी मायमाऊले आहेत, कमी पितृवर्ग आहे की त्यांनी तुळशीमाळ ग्रहण केलेली नाही। मग कुठून आपल्याला देव भेटतील किंवा देवाची व्याख्या काय आहे हे आपल्याला कळेल। शार्पनेस कमी करा आणि बेस द्या। कबीर माला मनही की और संसारी भीख, माला फेरे हरी मेले गले राहट की देख। जर गळ्यामध्ये तुळशी माळच घातली नाही आणि रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल संध्यावंदन करत आहे, तर कस काय भगवंत भेटतील? गळ्यामध्ये त्यांच्या नावाचा पट्टाच नाहीये तर कस काय भेटतील? एखादी तरुणीचं लग्न झालं आणि तिच्या गळ्यात जर मंगळसूत्रच नसेल, तिच्या मालकाची निशाणीच नसेल, तर तिची काय गती होईल? तिला कोणताही पुरुष विचारेल की तू माझ्याशी लग्न करते का? स्पष्ट भाषेत सांगायचं म्हटलं तर विवादित भाषण तिच्या सोबत होईल। एकनाथ महाराजांच्या भारुडामध्ये स्पष्ट शब्दांमध्ये या बाबतीत लिहिलेलं आहे। आपल्या भाषेत समजावून सांगायचं म्हटलं तर ज्या स्त्रीच्या, ज्या मायमाऊलीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र रूपी आपल्या पतीची ओळख नाहीये, निशाणी नाहीये, कपाळावरती कुंकवाचा सुंदर असा तिलक नाहीये, किती सौभाग्यवती आहे याचं आपल्या भाषेत समजावून सांगतो। जर एखाद्या बसवरती, लाल बसवरती, तिच्या समोरच्या काचावरती जर ती कुठून कुठपर्यंत जाणार हे दिलेलं नसेल, तर तिच्यामध्ये कोणीही प्रवासी चढण्याचा प्रयत्न करेल। ती बस एक प्रकारे आपल्या देहासारखी आहे, आपल्या शरीरासारखी आहे। जर कपाळावरती लाल कुंकू आहे, कपाळावरती जर गंध आहे पुरुषांचा आणि स्त्रियांचा, तर समजलं जातं की हा संप्रदायाचा आहे, हा भगवंताचा आहे। कोणीही येऊन त्याच्यावरती चाल करत नाही, त्याच्यावरती चढत नाही, मग त्याला दुःख देत नाही। आणि जर नसेल तर कोणीही येतंय आणि त्याच्या अंगलाटी येतंय, कोणीही येतंय आणि बोलून जातंय, कोणी येतंय आणि धोका देऊन जातंय, दुःख देऊन जातंय। म्हणून आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळ, मंगळसूत्र असलं पाहिजे आणि कपाळावरती गंध असलं पाहिजे भगवंताच्या नावाचा।